नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या पिकामध्ये 100% करा जिब्रेलिक ऍसिडचा वापर, ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। मग कापसाच्या पिकामध्ये जिब्रेलिक ऍसिडचा वापर का करावा, कधी करावा, कसा करावा आणि जिब्रेलिक ऍसिडचा वापर केल्यानं खरंच कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागू शकतो का, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता जर आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागण्याची आशा पल्लवित करायची असेल तर कापसाच्या पिकामध्ये 100% करा सध्याच्या कंडिशनला जिब्रेलिक ऍसिडचा वापर। मग कापसाच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला जिब्रेलिक ऍसिडचा वापर हा कधी करावा, किती करावा, कसा करावा आणि जिब्रेलिक ऍसिडचा वापर केल्याने खरंच कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागणार का, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, जिब्रेलिक ऍसिड हे एक संजीवक आहे। आपल्या कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड महत्त्वाचं आहे। सोबतच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिब्रेलिक ऍसिडचा जर वापर आपण केला तर जिब्रेलिक ऍसिड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवतंय आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू करतंय। यामुळे होतंय काय मित्रांनो, आपल्या कापसाची वाढ या ठिकाणी एक्स्ट्रा न होता आपल्या कापसाच्या पिकाला या ठिकाणी फांद्या भरपूर लागतात, कापूस हा डेरेदार होतो आणि कापसाच्या पिकाला त्या ठिकाणी उत्पादन वाढीची आशा निर्माण होत असते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कापसाच्या पिकामध्ये जिब्रेलिक ऍसिडचा वापर 15 लिटरच्या पंपाला या ठिकाणी किती करायचा आहे, यापेक्षा तुम्हाला एकरी माप देतो मित्रांनो। 0.001 असणार जिब्रेलिक ऍसिड जेव्हा तुम्ही मार्केट मधून आणता त्यावेळेस मित्रांनो 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपण फक्त 75 ml जिब्रेलिक ऍसिड मिक्स करायचं आहे आणि हे केल्यानंतर एकराला एवढं फवारून टाकायचं आहे। याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेतल्यानंतर आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते। यामुळे लक्षात घ्या की जिब्रेलिक ऍसिडचा वापर प्रमाणाबाहेर करायचा नाही। 200 लिटरच्या असणाऱ्या पाण्यामध्ये आपण 75 ml जिब्रेलिक ऍसिड या ठिकाणी वापरायचं आहे। म्हणजे जर 20 ml चा पंप असेल, 20 ml चा जर आपला फवारा असेल तर 20 लिटरच्या फवाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी 7.5 ml जिब्रेलिक ऍसिड वापरायचं आहे। जर लक्षात घेतलं मित्रांनो तर लक्षात घ्या की मग 15 लिटरच्या पंपाला जवळपास 5 ml चा या ठिकाणी आपल्याला काय करायचे, मिक्सचर घ्यायचे। या पद्धतीने जर जिब्रेलिक ऍसिडचा वापर आपण केला तर आपलं कापसाचं जे पीक आहे मित्रांनो, ह्या कापसाच्या पिकाला फांद्या खूप लागणार, शिवाय आपल्या कापसाच्या पिकाला पातेच पाते लागणार। या पात्यांचं परावर्तन फुलात होईल, या फुलांचं परावर्तन बोंडात होईल।
त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्याची निर्मिती व त्यांचा पुरवठा जिब्रेलिक ऍसिड करतंय. म्हणून मित्रांनो, जिब्रेलिक ऍसिडचा वापर 15 लिटरच्या पंपाला 5 ml 200 लिटर पाण्यामध्ये 75 ml केला तर 100% यावर्षी आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.